मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथीगृहात दाखल झालेले आहेत। अगदी थोड्याच वेळात आमदारांच्या बैठकीला या ठिकाणी सुरुवात होतीये। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला आता सुरुवात होतीये। काही वेळातच शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीला सह्याद्री अतिथीगृहात सुरुवात होईल। शंभूराज देसाई, उदय सामंत, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट यांच्यासह अनेक आमदार या बैठकीकरता उपस्थित असतील। विधान परिषद निवडणुकी दरम्यान आता बैठकांचा सिलसिला सुरू झालेला आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला सह्याद्री अतिथीगृहात आता सुरुवात होतीये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथीगृहात दाखल झालेले आहेत। तर ही दृश्य आपण पाहतोय। प्रताप सरनाईक देखील या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतायत, या बैठकीकरता उपस्थित असतील। विधान परिषद निवडणुकी दरम्यान आता शिवसेनेनं मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केलेली आहे। शिवसेनेकडून आज भावना गवळी आणि कृपाल तुमाने ही दोन नावं समोर आलेली आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून। भूषण, विधान परिषद निवडणुकीकरता मोर्चे बांधणीला वेग, सह्याद्री अतिथीगृहात शिवसेनेची बैठक। नक्कीच लागवी विधान परिषद निवडणुका या येऊ घातलेल्या, त्यानुसार आता संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये संपूर्ण घडामोडींना वेग आलेला आहे। शिवसेना जी शिंदेची शिवसेना आहे त्यामध्ये सुद्धा आता अनेक घडामोडींना वेग आलेला आहे। त्यांच्याकडनं अनेक मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे। आपण जर ही निवडणूक पाहिली तर कुठेतरी ही निवडणूक बिनविरोध होईल अशा प्रकारचं आता सध्याची परिस्थिती दिसत नाहीये। याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडनं नार्वेकर यांची उमेदवार दिलेली आहे। त्यामुळे आता कुठेतरी एक उमेदवार जास्त असल्याने संपूर्ण निवडणूक जी आहे ती आता निवडणूक प्रक्रिया जी आहे त्यानुसार पूर्ण पार पडेल असे दिसत आहे। त्यामुळे आता कुठेतरी मतांची जी जुळवाजुळव आहे ती आता होताना संपूर्ण आपल्याला पार पडताना दिसत आहे। त्यानुसार ही जी बैठक होत आहे ती अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत आणि कुठेतरी आता संपूर्ण आमदारांना, आपल्या नेत्यांना, आपल्या मंत्र्यांना मार्गदर्शन करत आहेत। लागवी निश्चित भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच आज माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात अपडेट घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।